सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे रसिको, साधारणपणे कलाकार गाणं शिकायला सुरुवात करतात ते वयाच्या 5व्या, वयाच्या 8व्या किंवा वयाच्या 12व्या वर्षी. पण कुणी वयाच्या 32व्या वर्षी गाणं शिकायला सुरुवात करतं आणि त्यात इतकी महारत हासिल करतं. हे खरं तर बियॉन्ड थॉट्स, अकल्पनीय आहे. 32व्या वर्षी सुरू केलेली संगीत साधना वयाच्या 70 पर्यंत निरंतर अथक अशी ज्यांची सुरू आहे ते अमरेंद्र धनेश्वर. अमरेंद्र धनेश्वर यांच्या घरात लहानपणी संगीत शिकणारं कोणी नव्हतं, पण संगीताची आवड मात्र सगळ्यांना होती. ही आवड कुठेतरी नकळत जोपासली गेली. पुढे संगीत शिकण्याचा प्रयत्नही केला, पण तो पूर्णत्वाला नाही गेला. मात्र संगीतातल्या पहिल्या आणि एकमेव प्रत्यक्ष गुरु विदुषी नीला भागवत यांच्याशी विवाह झाल्यानंतर नीलाताईंनी अमरेंद्रजींना संगीत शिकावं असं म्हटलं आणि त्यांनी तसं म्हटल्यावर अमरेंद्रजींनी तत्काळ पुन्हा एकदा संगीत शिकायला सुरुवात केली. वयाचा मुद्दा अमरेंद्रजींनी स्वतःच्या मनातून खोडूनच काढला होता. त्यासाठी ते एक फार सुंदर उदाहरण देतात. सॉमरसेट मॉम यांच्या द मून अँड द सिक्सपेन्स या कादंबरीचं उदाहरण सांगताना ते म्हणतात, या कादंबरीचा नायक वयाच्या 40व्या वर्षानंतर कलाकार व्हायचं ठरवतो. सो एज इज जस्ट नंबर. अमरेंद्रजींच्या बाबतीत तर हे सिद्ध झालं. सुरुवातीच्या काळात ते बँकेत नोकरी करीत होते, मात्र ती नोकरी आपल्याला काहीतरी कलात्मक काम करता यावं यासाठी त्यांनी सोडली आणि मग त्यानंतर मात्र स्काय इज द लिमिट असंच होतं. एकीकडे शास्त्रीय संगीतातलं शिक्षण, रियाज आणि साधना हे होतच, तर दुसरीकडे संगीताबद्दलचं अत्यंत गंभीर, सखोल आणि अभ्यासपूर्ण असं लेखन. अमरेंद्र धनेश्वर यांच्या कारकिर्दीचा हा एक खूप महत्त्वाचा भाग. रसिको, अमरेंद्र धनेश्वर यांच्या मुलाखतीचा आजचा हा पहिला भाग मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत.
जाने गुण की सार अवगुणी गुणी जाने गुण की सार अवगुणन कीजिए गुणी सन गुणी सन का 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 जाने गुण की सार अवगुणन कीजिए गुणी सन बड़ी बेर समझायन समझत बड़ी बेर समझायन समझत बार में कौन कहे एक बेर कह दीनी कौन कहे यह बार बार अवगुणन कीजिए गुणी सन अवगुणन कीजिए गुणी सन का जाने गुण की सार अवगुणन कीजिए गुणी सन अवगुणन कीजिए गुणी सन अवगुणन कीजिए गुणी नमस्कार रसिक श्रोते हो, मैत्र हे शब्दसुरांचे या मैफलीत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या मैफलीचे आपले प्रमुख कलाकार आहेत पंडित अमरेंद्र धनेश्वर. पंडितजींबद्दल सांगायचं म्हणजे एक अतिशय विद्वान, अभ्यासू, समीक्षक, लेखक आणि गायक अशी त्यांची ओळख आपल्याला आहे. पत्रकारितेपासून सुरुवात करून
संगीत समीक्षा करत करत स्वतःही गायनाच्या क्षेत्रात मुसाफिरी करणारे आणि गायनावर वादनावर अतिशय मनापासून प्रेम असलेले आणि अनेक नामवंत गायक गायिका वादक यांच्यावर अतिशय उत्तम लेखन करणारे असे आजचे आपले कलाकार आहेत पंडित अमरेंद्र धनेश्वरजी. पंडितजी तुमचं मनापासून स्वागत. आत्ताच आपण एक अतिशय सुंदर बंदिश ऐकली आणि त्या बंदिशीबद्दल मी पंडितजींना काही विचारणारच आहे, कारण त्याची एक सुंदर कथा त्यांच्याकडे आहे. तर आजच्या मैफलीत आपल्याला अतिशय सुंदर असे साथ संगतकार लाभलेले आहेत. अतिशय उत्तम अशी साथ असल्याशिवाय मैफल कधीच पूर्णत्वाला जात नाही, आपल्याला माहिती आहे. तर सुरुवात करूया. माझ्या डावीकडे जे आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. आजच्या मैफलीत आपल्याला सारंगी वादक म्हणून लाभलेले आहेत उस्ताद फारुख लतीफजी. त्यांचे वडील आणि गुरु उस्ताद अब्दुल लतीफ खां यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया रेडिओमध्ये ते टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत सारंगी वादनात. हे आपलं अतिशय भाग्य आहे की आज आपल्याला सारंगीसारखं वाद्य जे कमी ऐकायला मिळतं ते आपल्याला आज साथसंगत म्हणून लाभलेलं आहे. आपल्याला तबल्याची साथ करतायत एक तरुण तडफदार कलाकार तरुण लाला, पंडित अरविंद मुळगावकर आणि पंडित शुभांकर बॅनर्जी यांचे ते शिष्य आहेत. आज आपल्या मैफलीत तानपुरा संगत करतायत नील खोपकर. नील तुमचंही स्वागत. नीलबद्दल सांगायचं म्हणजे डल्सिमर नावाचं अमेरिकन लोकसंगीतातलं वाद्य त्यांनी अतिशय त्यावर प्रभुत्व मिळवलं आहे आणि त्यावर ते शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वाजवतात. आणि दुसरे आपले तानपुऱ्यावर कलाकार आहेत गौरांग तेलंग. गौरांग हा मुंबई विद्यापीठाचा संगीताचा विद्यार्थी आहे आणि विदुषी नीला भागवत यांच्याकडेही तो गाणं शिकतो आहे. आज आपली मैफल अशा तऱ्हेने रंगत जाणार आहे. पंडितजींच्या जवळजवळ 50 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा आपण घेणार आहोत. कशी त्यांनी सुरुवात केली आणि अनेक कलाकारांचा अभ्यास त्यांनी कसा केला. पंडित अमरेंद्र धनेश्वर आपला सगळा खजिना आपल्यापुढे उघड करणार आहेत. तर पंडितजी तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता जी तुम्ही बंदिश गायलीत त्याबद्दल एक विलक्षण गमतीदार असा किस्सा तुमच्याकडे आहे, त्याबद्दलही आम्हाला सांगा. किस्सा असा आहे की ही जी बंदिश आहे ही मध्यलय 3 तालातली बंदिश आहे आणि या पारंपरिक ग्वाल्हेर ज्याला म्हणतात, अशोक रानडे ज्याला म्हणतात ग्वाल्हेरचं ग्वाल्हेर, त्या ग्वाल्हेर घराण्यामध्ये म्हणजे कृष्णराव शंकर पंडित आणि त्यांचे पूर्वज आणि त्यांचे नंतर अनुयायी बरोबर हे सर्वजण विस्ताराने ही बंदिश गातात. आणि कृष्णराव पंडितांचे गुरु निसार हुसेन खां साहेब हे तासनतास ही बंदिश आळवायचे आणि ज्यांना भूगंधर्व म्हणायचे रहिमत खान ते सुद्धा अवगुणन कीजे कित्येक तास गात बसायचे आणि लोक त्याच्यामध्ये रंगून जायचे. तर त्यामुळे असा प्रघात आहे या ग्वाल्हेर घराण्यामध्ये की ही बंदिश विद्यार्थ्याला सुरुवातीला शिकवायची आणि यमन रागाने सुरुवात करायची. यमन एकीकडे आणि भैरवी दुसरीकडे, कारण भैरवीत कोमल सूर आणि यमनमध्ये शुद्ध सूर. तर तसं मी जेव्हा गंभीरपणे गाणं शिकायला लागलो माझ्या गुरु नीला भागवत यांच्याकडे, तेव्हा त्यांनी मला अवगुणन कीजिए शिकवायला सुरुवात केली. सुमारे 1 महिना झाला, 2 महिने झाले, मला काय ती जमेना, कारण त्याच्यामध्ये काही अशा जागा आहेत अवगुणन कीजिए गुणीसन का. आता ही जी जागा आहे ती काय गळ्यातनं निघेना. त्याच्यानंतर पुढे गुण की सार. आता ह्या इतक्या कठीण जागा नवीन विद्यार्थ्याच्या गळ्यातून कशा निघणार, निदान माझ्या तरी गळ्यातून निघत नव्हत्या. त्यानंतर मी गाणं शिकणं सोडून दिलं. अरे बापरे, अपने को नहीं जमने वाला आहे. जवळपास 4 ते 5 वर्ष मी गाण्यापासून शिकण्यापासून दूर राहिलो, ऐकण्यापासून नव्हे. आणि मग परत वळलो त्याच्याकडे, तो भाग वेगळा. वा वा, अतिशय वेगळीच अशी कथा आहे. म्हणजे तुम्ही शिक्षणापासून परावृत्तच झालात काही काळ, निदान गायन शिक्षणापासून. पण मुळात पंडितजी मला हे जाणून घ्यायला आवडेल की घरात आधी गाणं काही होतं का, आणि तुमची सुरुवात ही अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात झालेली आहे. तर कशी तुमची ही मुसाफिरी झाली, म्हणजे घरात पार्श्वभूमी होती का गाण्याची? माझे वडील, माझी आई
अत्यंत संगीतप्रेमी, अच्छा. पण गाणं शिकणारे नव्हते. आणि आता पूर्वीच्या काळी, हल्लीच्या काळामध्ये काय की रात्री पोरं झोपतात तेव्हा हातात मोबाईल घेऊन खेळत बसतात आणि मग कधीतरी झोप लागते. पूर्वी आईबाप थोपटत मुलांना त्यांना खरंय. गाणं ऐकवत काहीतरी झोपायचे. तसे माझे वडील आम्हा मुलांना झोपवताना ब्रिज की बाट चालो तुम श्याम मोहन प्यारे, त्यांचे आवडते गायक होते मास्टर कृष्णा, तर त्यांनी गायलेलं. कुठलं घराणं म्हणजे तुमचं गाव कुठलं? गाव कुठे मूळ तुमचं हे घर अहमदनगर, होतं? पण मी अंतर्बाह्य मुंबईकर. मुंबईकर. आणि मुंबईकर म्हणण्यापेक्षा दादरकर किंवा शिवाजी पार्ककर. बर. तर अशी त्यामुळे गाण्याची ते आवड मुळात वडिलांना म्हणजे ते होतीच. अशी गाणी गायचे. हां. आणि मग ती गाणी ऐकून गाण्यामध्ये रुची निर्माण झाली. बरोबर. आणि त्या रुचीची अभिरुची व्हायला फार वेळ लागला वा नाही. वा. कारण त्या काळात रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, होय. काही घरांमध्ये असायचा. तर आमच्या शेजारच्या घरामध्ये माझे एक मित्र राहायचा, म्हणजे ते आता राहतात तिथेच, प्रभावळकर म्हणून. तर त्यांच्याकडून जो रेडिओ लागलेला असायचा, त्या रेडिओवरती हिंदी गाणी ऐकून गाण्याची आणखीन म्हणजे आवड निर्माण आवड. झाली. त्यानंतर कधीतरी पुण्याला जायचो आजोळी, हं. तेव्हा नुकतीच इलेक्ट्रिसिटी आली होती पुण्याच्या बरं. घरांमध्ये. म्हणजे ही साधारण केव्हा 57 1957. सालची गोष्ट, 55 ते हां. 57. हां. आणि तेव्हा त्यावेळी रेडिओ सिलोनवरती अजूनही लागतो KL सहगल, हो. शेवटचं गाणं 7:57 57 मिनिटांनी. ती गाणी त्याच्या इतकी म्हणजे क्रेज माझ्या मनात निर्माण झाली की मी ती ऐकल्याशिवाय अजिबात सोडतच नसे. वा. तर ते सर्व असं एकूण वातावरण वाढत म्हणजे पसरत गेलं. हळूहळू मी रागदारी संगीताकडे वळत गेलो. वा. मैत्र से हे शब्द सुरांचे. मग त्या काळात जे ऐकत होतात ते कधी गाऊन बघण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याची काय आम्हाला झलक ऐकायला मिळेल का? काय आवडतं गाणं कुठलं होतं तुमचं जाऊन त्या बघणं काळात? तसं कठीण होतं, कारण तेव्हा तसं शिकत नव्हतो. पण शाळेमध्ये तेव्हा संगीत हा एक विषय असायचा. बरोबर. मी संगीताकडे म्हणजे संगीत ह्या विषयाकडे शाळेत वळलो त्याची 2 कारणं होती. एक म्हणजे माझी चित्रकला अत्यंत वाईट होती आणि संगीताची आवड होती. तर मग तिथे जेव्हा शिकायला लागलो, काय मल्टीपर्पज म्हणायचे तेव्हा हां, त्याला. तेव्हा. हां. तेव्हा ते शिकत होतो ते म्हणजे त्या चीजा अजून लक्षात आहेत. बरं. उदाहरणार्थ एक फक्त ऐकवा ना, झलक झलक, फक्त हां. ऐकवतो त्याची. शिक्षक होते विजा जोगळेकर आणि म.प. जोशी. म.प. जोशी आज 102 वर्षाचे आहेत आणि ते अजून गाणं शिकवतात. तर तेव्हा त्यांनी शिकवलेली एक सरगम ध म प द म रे सा ध सा सा ध म प ध म रे सा ध सा सा रे म प ध म प द प ध सा रे सा ध म प ध सा रे सा ध म प ध सा ध प म ध प म रे सा ध सा. हे तेव्हा शिकवलेलं अजून लक्षात राहिलेलं आहे. माझ्या बाबतीत असं झालेलं आहे असं मला वाटतं की संगीताचं ज्याला पॅसिव्ह नॉलेज म्हणतात, हां. ऐकून मिळालेलं जे काही ज्ञान असतं ते इतकं साचत गेलं आणि वाढत गेलं की जेव्हा मी प्रत्यक्ष संगीत शिकायला सुरुवात केली तेव्हा त्याचा मला फार फायदा झाला. हो, बरोबर आहे. मला याच मुद्द्यावर तुम्हाला असा प्रश्न विचारावासा वाटतो की खरंच आपल्या संगीत क्षेत्रात किंवा आपल्या परंपरेत ऐकण्याला इतकं प्रचंड महत्त्व आहे. प्रचंड महत्त्व आहे. की ऐकून अनेक कलाकारांची गाणी ती मनात झिरपतात आणि त्यावर परत आपले काही संस्कार होतात. आणि त्या काळात जेव्हा मोबाईल नव्हते किंवा असं फार सोपं नव्हतं रेकॉर्डिंग करणं, अशा काळात तुम्ही जे ऐकलेलं आहे लाईव्ह त्याचा खूप तुम्हाला फायदा झालेला आहे तुमच्या एकूण प्रवासात. तर मग ऐकता मुळात आपल्याला गाण्याचा गळा आहे हे नंतर तुमच्या लक्षात आलं आहे का? कारण त्यानंतर मध्येच तुम्ही पत्रकारितेकडे वळलेले दिसताय. तर पत्रकारिता आणि इंग्लिश लेखन याबद्दल जरा सांगा, हे कसं काय घडलं?
म्हणजे आता काय आहे की आपण नुसतंच ऐकतो, आपल्यापाशी ठेवतो, त्याऐवजी आपण जे काही ऐकतोय त्याच्या संबंधी आपल्याला जे काही वाटतंय ते इतरांबरोबर शेअर करण्यामध्ये सुद्धा आनंद असतो. बरोबर. तर तसं मी ते करत गेलो. करत असताना माझ्या लक्षात आलं की हे केल्याने आपला खरोखरच फायदा होतोय. बरोबर. आणि मग एकीकडे शिकत होतोच. आता मी नेहमी डॉक्टर अशोक रानडेंचं नाव घेतो या बाबतीत. ते असं म्हणायचे की संगीतावरती केवळ साहित्यिक अंगाने कोणीतरी लिहायला लागलं तर ते अपुरं आहे. बरोबर. याचं कारण असं आहे की ही प्रयोगशरण कला आहे. आणि जी प्रयोगशरण कला आहे त्या प्रयोगशरण कलेमध्ये कुठलीही मग नाटक असो, संगीत असो, सिनेमा असो, सिनेमासुद्धा त्याचं एक विशिष्ट तंत्र आहे. त्या तंत्राची पुरेशी जाणीव आणि पुरेसं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही त्या विषयावरती लिहिणं हे अपुरं आहे. तसंच संगीताच्या बाबतीत आहे की तुम्ही जोपर्यंत संगीत शिकलेला नाही आहात ते त्यांनी फार चांगला शब्द वापरला, मानवा खालून गेलं पाहिजे. करेक्ट. मानवा बरोबर. खालून जो जातो काहीतरी लिहू शकतो या विषयावरती. बरोबर. तसं मी करत गेलो आणि त्यामुळे मी लिहित गेलो. आणि आता दुसरी त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा रियाज करत संगीताच्या बाबतीत त्या प्रपंचात पडलात, तुम्हाला एक महत्त्वाकांक्षा निर्माण होते. हो. आणि ती महत्त्वाकांक्षा हळूहळू वाढत जाते. आणि ती महत्त्वाकांक्षा अशी नसते की मी कोणतरी बनेन, मी कितीतरी पैसे मिळवेन, गाऊन हे करेन, नाव मिळेन, कीर्ती मिळवेन, यश मिळवेन, असं नाही. हे जे आपण करतोय ते अधिकाधिक आपल्याला हासिल व्हावं, अधिकाधिक आपण त्याच्यावरती प्रभुत्व मिळवावं. बरोबर. आणि चार चौघात जाऊन बसलो तर लोकांना काहीतरी समाधान, काहीतरी आनंद हे देऊ शकण्याची क्षमता आपल्यामध्ये यायला पाहिजे. अगदी तर बरोबर. ती महत्त्वाकांक्षा ही फार महत्त्वाची आहे. वा. आणि ती महत्त्वाकांक्षा माझ्यामध्ये नक्कीच निर्माण झाली आणि ते मी करत गेलो. दुसरं एक कारण असं होतं की सॉमरसेट मॉमनी एक कादंबरी लिहिली होती, मून अँड द सिक्स पेन्स नावाची. तर ती एका चित्रकारावरती आहे. आणि तो चित्रकार वयाच्या 40व्या वर्षापर्यंत काही करत नव्हता चित्रकलेमध्ये. आणि पुढे 40 नंतर त्यांनी चित्रकला वाढवत नेली, स्वतः शिकत गेला, वाढवत नेली आणि तो फार प्रख्यात चित्रकार बनला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा. तर ते एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं की इतक्या उशिरा एखाद्या क्षेत्रातही आपण सुरुवात करू शकतो. बरोबर. तर त्याच्यावरून मी ह्या निष्कर्षाला आलो की संगीत ही कला कष्टसाध्य आहे. वाह. अगर मेहनत करोगे तो हो सकता है. उसमें काहीतरी तुमच्यात एक किमान क्षमता असली पाहिजे. आणि ती किमान क्षमता म्हणजे सुराची जाण तुमची तीक्ष्ण होत गेली ऐकून ऐकून की तुम्हाला गळ्यातून कसं काढायचं याची काहीतरी एक नक्कीच तंत्र अवगत होतं. तंत्र अवगत करण्याच्या दृष्टीने माझे मित्र दीपक राजा ते नेहमी त्यांचं उदाहरण देतो. त्यांनी पुस्तकं लिहिली 2-3 अतिशय चांगली. तर त्यांनी एक फार चांगला शब्द वापरला आहे, नोट परसेप्शन हे माणसाकडे असलं, कुठली नोट वाजवली जाते, कुठली नोट गायली जाते, म्हणजे कुठला सूर गायला जातोय, जाणण्याची क्षमता असली की मनुष्य संगीतामध्ये पडू शकतो. म्हणूनच मला तुमच्या लिखाणातला एक शब्द खूप आवडला आहे. तुमचं एक पंडितजींचं अतिशय सुंदर पुस्तक आहे, त्यांनी अनेक कलाकारांवर लिहिलं आहे, गुणियन गाये बजाय, संगीताची दीपमाळ, प्रत्येकानं जरूर वाचावं असं ते पुस्तक आहे. आणि त्यात तुम्ही असं लिहिलं आहे सर की डिमिस्टिफाईंग आर्ट. तर मला हा शब्द आवडला की एक गूढतेचं धुकं बाजूला करणं कुठल्याही कला व्यवहाराच्या बाजूला जे असतं. आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की सामान्यांना ते असं वाटतं की हे आपल्या कधी आवाक्यात येणारच नाही कला. आणि अनेक जण नाउमेदही होतात की सुरुवात करून आता ह्या वयात शिकून काय करायचं आहे असंही अनेक जण म्हणतात. त्याला एक अतिशय सुंदर तुम्ही आत्ता जे बोललायत तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की वयाच्या 40-45 कधी तुम्ही मनापासून जर एखाद्या कलेची साधना सुरू केलीत आणि अगदी एक थोडा कच्चा माल तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही त्यात काहीतरी नक्की करू शकता. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जे सांगितलं की रसनिष्पत्ती, कुठल्याही कलेचा जो एक आत्मा आहे आणि अंतिम साध्य आहे की आनंद निर्मिती आणि रसनिष्पत्ती. ग्वाल्हेर घराणं ही एक
अतिशय मोठी आणि मूळ परंपरा आपण मानतो. आणि तुम्ही तर इतकं ऐकलं आहे आणि नंतर तुम्ही नीलाताईंकडे म्हणजे विख्यात विदुषी नीला भागवत यांच्याकडेही शिकला आहात. तर तिथे जाण्यापूर्वी ग्वाल्हेर घराण्याच्या जो मूळ सगळा पल्ला आहे की त्याला त्यात ठुमरी आहे, म्हणजे ख्याल तर आहेच, पण अनेक गाणं प्रकार त्यात आपल्याला दिसतात. ते आम्हाला ऐकायचे आहेत तुमच्याकडून. आणि त्यात अनेक रंग तुम्ही सांगितलेत की सूफी आहे, त्यात भक्तिप्रधान रचना आहेत. साधी श्रीरामांवरची बंदिश जी भोपाची आहे ती अतिशय सुंदर आहे की जबही सब नरपत निरास भय. तर इतकं 2 वाक्यात त्या पूर्ण तो सगळ्या स्वयंवराचा सीन तिथे उभा केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला गाणंही ऐकवा आणि विचारही सांगा. जरूर. मी थोडी थोडी झलक ऐकवतो. तुलसी रामायणामध्ये अनेक प्रसंग आहेत. तर त्या प्रसंगानुरूप जे काही तुलसीदासांनी काव्य केलं त्या काव्याचा उपयोग ग्वाल्हेर घराण्याच्या बंदिशीच्या रूपाने त्या गायल्या जाव्यात असा प्रयत्न विशेषतः पलुसकर शाखेमध्ये झाला. आणि इतरांनीही, म्हणजे पलुसकर शाखेच्या पलीकडचे इतर जे लोक होते त्यांनीही त्या बंदिशी गायल्या. जब ही सब निरपती, निरपती म्हणजे नृपती, ते सांगीतिक रूप देताना ते अधिक मऊ आणि छानपैकी असं मुलायम करतात. तर त्यामुळे नृपतीचं निरपती, निरास भय हे पहिली अस्थायी. आणि मग पुढे गुरुपद कमल वंदे रघुवीर चाप समीप गये. चाप म्हणजे धनुष्यबाणाचा. त्याच्यात संबंध एखादं प्रचंड मोठं महाकाव्य रचावं तसं हे, म्हणजे ह्या 2 ओळींमध्ये आणि भूपरागाच्या संबंध सुरावटींमधून हे मोठं चित्र उभं केलं जातं. मी फक्त त्याची झलक भूप म्हणजे आणि राजाच पुन्हा, हो. म्हणजे त्यालाही ते सगळं हो बरोबर. भूप म्हणजे राजा, खरं आहे. जब ही सब अशी हे संबंध ह्याचा विस्तार होत जातो. तर पूर्वी रागामध्ये एक बंदिश तुलसी रामायणातलीच घेतलेली आहे. आणि ती मध्यलय 3 ताल अशी. ते सुंदर शब्द आहेत आणि अतिशय सुंदर असं त्याचं स्वरूप आहे. अखिया राम रूप अनुरागी
अनुरागी अखिया राम रूप अनुरागी श्याम बरन मनहरण माधुरी श्याम बरन मनहरण माधुरी मूरत अति प्रिय लागी अखिया राम रूप अनुरागी श्याम बरन मनहरण माधुरी मूरत अति प्रिय लागी रूप अनुरागी अखिया राम रूप अनुरागी सुंदर वदन मदन शत शोभा सुंदर वदन मदन शत शोभा निरख निरख रस पागी अखिया राम अनुरागी अनुरागी अतिशय सुंदर ही बंदिश होती आणि मला यातलं आवडलं ते हे की इतकं सुंदर वर्णन प्रभू श्री रामचंद्रांचं यात होतं. मैत्र से हे शब्द सुरांचे तुम्ही असं लिहिलंय की सूफी ह्याही प्रकारात ग्वाल्हेरचं काही योगदान आहे, तेही आम्हाला ऐकायचं आहे. आणि करीम नाम तेरो ही मिया मल्हाराची जी बंदिश आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आणि बंदिशही ऐकायची. जरूर ऐकू. ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिले त्याच्यामध्ये दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जे लिहिलेलं आहे, जो जे वांचील तो ते लाहो, तर तसं काहीतरी या बंदिशीमध्ये आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि ही बंदिश सूफी परंपरेतनं आलेली आहे. आदारंग किंवा फिरोज खान यांनी रचलेली आहे. सदारंग आदारंग याकडे
दरिद्र दूर करो सुख देवो सबन को करता करता करी मना आहा हा वा, क्या बात है. इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं. आता पावसाळाही वर्षा ऋतू सुरू आहे आणि त्यात अतिशय सुंदर असा मिया मल्हार, त्याचा भारदस्तपणा अतिशय सुंदर उमटला या ख्यालामध्ये. आणि तुम्ही जे गमकाचं आत्ता काम केलं आणि सही सही सारंगीतून आपल्याला ते ऐकायला मिळालं, अतिशय सुंदर अनुभव होता. आणि सर कोमल ऋषभ आसावरी, त्याहीबद्दल तुम्ही बोललात, तर कोमल ऋषभ आसावरीतलं काय ऐकवता आम्हाला? जरूर. कोमल ऋषभ आसावरीमध्ये त्याला आपण कंपन म्हणतो. आंदोलन, कंपन हे विविध आवाजाचे लगाव आहेत. हो. आणि हे लगाव वापरून ग्वाल्हेर घराण्यामध्ये ख्यालाचा विस्तार केला जातो किंवा एकूण गायकी ही संबंध अशी समृद्ध गायकी आहे की याच्यामध्ये आवाज एकाच विशिष्ट पद्धतीने लावला जात नाही, अनेक पद्धतीने. मींड असते, गमक असतं, आंदोलन असतं, खटके कंपन आहेत. असतं. तर असं सर्व वापरून विविध प्रकार आवाजाचे लगाव ख्याल हा समृद्ध केला जातो, त्याचा विस्तार केला जातो. बरोबर. तर तशी ही एक रचना आहे. रब मेरा, ही सूफी रचना आहे. आता रब म्हणजे परमेश्वर. रब मेरा वो ओ आंदोलन कसं केलं तर रब मेरा वो ओ ही सकल जग को पैदा करना सोई रब मेरा वो ना कोई मातन तात, सर्व संस्कृत शब्द आहेत. मात, तात. ना कोई मातन तात, भ्रात कोई नहीं, ना कोई सुत सब
रब मेरा वो वा वा वा, जे बंदिशीचा भाव, त्याचं काव्य आणि हा कोमल रिषभ असावरीत यातलं कारुण्य इतकं जुळून आलं की त्यामुळे तो एक उच्चानुभवच वाटला खरोखर ऐकताना. अतिशय सुंदर अशा श्रुती यात लागल्या आणि त्या त्या रागातला तो सूर हा काय महत्त्व घेऊन येतो. म्हणजे कोमल रिषभावर तो अमुक एक शब्द येणं ह्याला किती महत्त्व होतं. आत्ता या अनुषंगाने मला पंडितजी असं एक वेगळंच आता विचारावंसं वाटतंय की तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलं आहे काही कलाकारांबद्दल. त्यात पंडित शरदचंद्र आरोलकर बुवा त्यांचे एक उद्गार आहेत की बंदिश की शकल पहचानो. तर त्यात फार मोठा अर्थ दडला आहे आणि मला असं वाटतं की यावर तुम्ही थोडंसं बोलावं की बंदिशीचा कुठला शब्द, कुठलं अक्षर समेवर यावं आणि त्यातून निर्माण होणारं एक सौंदर्य असतं. आता करीम नाम तेरो, यात काही जण करीम नाम तेवर सम घेतात. तुम्ही आत्ता त्याच्या ना आणि म ह्याच्या मधल्या एका त्या ह्याच्यावर आली, त्यालाही खूप महत्त्व आहे. आणि म्हणून मग बंदिशींचा साठा असणं, म्हणजे कोठेवाले असणं आपण ज्यांना असं म्हणतो की ज्यांच्याकडे खूप बंदिशी आहेत, त्याचा हा फायदा आहे ना की तेवढ्या बंदिशी आणि मग एकाच रागातले तुम्हाला अनेक रस्ते दिसतात. कुठून आपण सुरू करतोय, मला वाटतं त्यावर बोला की बंदिश की शकल पहचानो म्हणजे नेमकं काय आणि मग कसं त्याचा प्रवास होतो. अस्थाई की शक्ल देखो. हाँ, अस्थाई की शक्ल. और नायिका मतलब नायिका की स्वभाव, ओर देखो. हाँ, और देखो. म्हणजे तिचा मूड काय आहे हाँ. आणि नायिका काय म्हणते. साधारण बहुतेक बंदिशी या नायिका प्रधान असतात. नायक प्रधान फार कमी बंदिशी बरोबर. असतात. तर त्या नायिकेला काय म्हणायचं आहे आणि त्याप्रमाणे म्हणजे ते लक्षात घेऊन बंदिशीची रचना केली आहे. आता ध्रुपदामध्ये काय करायचं आहे की ध्रुपदामध्ये राग गायन असायचं आणि राग गायन म्हणजे आधी स्वरविस्तारातून नुसता विदाऊट राग उभा तबला किंवा विदाऊट पखावज राग उभा करायचा आणि मग एक रचना गायची. ख्यालाने काय केलं की ते सगळं एकाच म्हणजे ह्याच्यामध्ये बसवलं आविष्कारामध्ये, तालासकट ठेक्यासकट. बरोबर. आणि रागाचा विस्तार हा बंदिशीच्या माध्यमातून करायचा असा प्रघात. आणि ही ख्यालाची खरी म्हणजे ख्यालाने हा शोध लावला. तर त्यामुळे काय होतं की बऱ्याच घराण्यांमध्ये किंवा बऱ्याच आता घराणे हा शब्द वापरत नाही पण अनेक लोक सुरुवातीपासून एक क्रमवार रागाचा विस्तार करत जातात आणि किंवा काही जण आकारातून करतात, फक्त आकार वापरून. तर तसं ग्वाल्हेर घराण्यामध्ये ती कल्पना नाही आहे. शब्द घ्यायचा, आकार घ्यायचा, आवाजाचे विविध लगाव घ्यायचे आणि हे करत करत सर्वांचा एक मेळ साधत नायिकेचा विचार करायचा, बंदिशीच्या एकूण मूळचा विचार करायचा आणि विस्तार करत जायचा. बरोबर. अशी कल्पना आहे. तर आता एक मी फक्त छोटंसं उदाहरण देतो. सुख
मूरत चित्त चढी, श्याम मूरत तिच्या चित्तावरती हावी आरूढ झाली आहे, झालीये. वर्चस्व गाजवते, तर ती कशी झोपणार, Correct. झोप कशी लागेल हे बरोबर. ते सांगायचंय तिला. त्यामुळे एका विशिष्ट मध्य सप्तकात ती सुरू हा. होते. मध्य सप्तकातून तार सप्तकामध्ये कडे त्याचा विस्तार होत जाईल. बरोबर. हवं तर मध्येच एखादी फेरी मारून येऊ शकता तुम्ही मंदिरातही. मंद्र सप्तकामध्ये. एक से सुख सोवे नींदरिया कैसे सुख सोवे. तर अशी कल्पना आहे आणि असे अनेक सर्व बंदिशींमध्ये हीच बरोबर. कल्पना आहे. आणि मला असं वाटतं आता बिहागमध्येच लट उलजी सुलझाच्या बालम ह्याचा मूळ परत पुन्हा वेगळा आहे. म्हणजे तो नटखट नायिका दाखवते त्यात. हा हा, म्हणजे काय आहे तर ते हे आता अचानक आठवलं रोमॅन्टिक तुमचं. हां. कंटेंट ऑफ द बंदिश. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही फार महत्त्वाचं काम पंडितजींनी केलं आहे ते म्हणजे बंदिशीचे शब्द यावर एक वेगळं संशोधन आहे की बंदिशीचे शब्द आपण पारंपरिक जे ऐकतो ते व्रजभाषेतले असतात आणि त्यातले संदर्भ जे आहेत ते सासू सून नणद जावा असे असतात कारण त्या काळाला अनुसरून ते आहेत. पण त्यात काही अतिशय रोचक अशा गोष्टी तुम्ही तुमच्या पुस्तकातच लिहिल्यात जे मला अतिशय आवडलं की ढोंडू बारे सय्या ही जी नंदरागाची बंदिश आहे तर असं का तर कुमार गंधर्वांनी यावर असं मत व्यक्त केलं की त्या काळात वधू ही त्या मुलापेक्षा वयानं मोठी असायची आणि म्हणून मग तो कमी वयाचा असा तिचा प्रियकर किंवा साथीदार तो कुठे गेला हे शोधून आणण्याची जबाबदारी जणू काही एक मोठेपणा तिच्याकडे. हे अतिशय विलक्षण आणि खूप इंटरेस्टिंग आहे. तर बंदिशींचे शब्द हे कायम याच संदर्भातले का असतात आणि त्यावर तुमचं मत काय आणि तुम्ही त्यावर काय विचार केला आहे की हे शब्द बदलू शकतात का? शब्द नक्कीच बदलू शकतात आणि माझ्यापेक्षा अधिक याच्यावरती सखोल विचार माझ्या गुरु नीलम भागवत यांनी केला असं मी म्हणेन. कारण आता त्यांनी अनेक रचना केलेल्या आहेत. जवळजवळ 200च्या आसपास त्यांच्या रचना आहे. फक्त काय की त्या आपली फार जाहिरातबाजी करायला जात नाहीत. आपण वेगळ्या पद्धतीच्या रचना केल्या ते. पण आता स्त्रियांनी जागं व्हावं ही एक कल्पना आहे की जागृती महिलांमध्ये व्हावी. तर महिलांमध्ये जागृती व्हावी आणि केवळ भाषणबाजी करून लिहून असं नाही पण कुठेतरी गायनातून म्हणजे इतर प्रकारच्या गायनातून जागृती करणारे अनेक गाणी वगैरे आहेत. परंतु रागदारी संगीत तरी का अलिप्त राहावं याच्यापासून. तर म्हणून त्यांनी एक जी रचना केलेली आहे देस्कार रागातला. कारण देस्कार हा ईश्वराला किंवा झोपलेल्यांना जाग करण्यासाठी गायला जातो. ना 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 जागन की बेर भई 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 सोहे सोहेलरिया म्हणजे सख्यांनो. सोहेलरिया
लागे चित्त नास हावे तपन लागे चित्त नास हावे सब आवे एक बेर मिलने की बेर भई जागन की बेर भई सोए वा, अप्रतिम. रसिक हो, या गप्पा, या चर्चा अशाच पुढे चालू राहणार आहेत आणि पंडितजींबद्दल आपण अधिकाधिक जाणून घेणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय जो हिंदी चित्रपट संगीत, त्याबद्दल सरांचं खूप मोठं संशोधन आहे. रागदारी आणि चित्रपट संगीत याचा त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. पण तत्पूर्वी मला असं तुम्हाला विनंती करावीशी वाटते की विदुषी नीला भागवत यांनी रचलेली महात्मा फुले यांच्या रचनांनाही त्यांनी संगीत दिलं, की जे अतिशय अवघड होतं. कारण त्या काही अशा नादमय किंवा स्वरानुकूल असे ते शब्द असतीलच असं नाही. तर ते त्यांनी कंपोज जे केलेले आहेत बंदिशी, त्यातली एखादी बंदिश तुम्ही आम्हाला ऐकवावी आणि मग आपण पुढच्या भागात भेटू. मुळात त्याच्यातलं जे तत्त्व आहे, कारण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीमध्ये शब्द, ठेका आणि रागाचे सूर या तिघांचा मिलाफ ही कल्पना आहे आणि तो इसेन्स आहे घराण्याच्या गायकीचा. आणि ती गायकी शिकल्यामुळे त्याच्यातून जे काही शक्य असतं ते आपोआपच येऊ लागतं, असा त्यांचा विश्वास होता आणि तो अगदी योग्य होता असं मला वाटतं, योग्य आहे. तर महात्मा फुले जे काही रचना लिहित असत त्याला ते अभंग न म्हणता अखंड म्हणत. तर हा अखंड आहे त्यांचा. त्याचे मी झलक दाखवतो आपल्याला फक्त. सर्वांचा निर्मिक, परमेश्वराला निर्मिक म्हणायचे. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व, त्याचे भय मनी धरा सर्व, त्याचे भय मनी धरा सर्व, त्याचे भय मनी धरा सर्व. धर्मराज्य भेद धर्मराज्य भेद मानवान सावे, धर्मराज्य भेद मानवान सावे, सत्याने वर्तावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, 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 ईशासाठी, ईशासाठी.